कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा, मी जाऊन बघून आलो। फाल्गुनी आणि काकू एकत्र आहेत आणि बाबा आणि तन्मयच्या रूम मध्ये आहेत। सगळ्यांना पुन्हा एकदा वॉर्न केलंय। आणि विरोचक तो रूम मध्येच आहे अजून। नक्की बाहेर नाही ना आला? नाही। मी थोड्या वेळाने जाऊन परत बघून येईन। ओके। काय झालं, तू संकेताचाच विचार करत होतीस का? सगळ्याचाच। मला आलेला संकेत विचित्र वीणा। काय भयानक आवाज होता तो। नेत्रा, पण मला सांग, विरोचक पुन्हा असं काही करणार नाही म्हणजे ती वीणा मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही ना विरोचक पुन्हा? साहेब, जसं आपल्याला 5वी पेटी मिळवायची तसंच विरोचकाला सुद्धा 5वी पेटी मिळवायची आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, अगदी कोणत्याही। उद्या असंही होऊ शकतं की विरोचकाकडे वशीकरणापेक्षाही भयानक शक्ती असेल। तर पण मग हे सगळं थांबणार कसं? एकच उपाय आहे। काय? विरोचकाचा अंत। आणि त्यासाठी आपल्याला काहीही करून 5वी पेटी मिळवायलाच लागेल। बघा ना सगळं कसं झालंय। 5वी पेटी मिळवण्यासाठी आपल्याला श्लोकांची उकल करायची, पण काही केलं तर कोडं सुटतच नाहीये। त्यात मला आलेला संकेत विचित्र वीणा। आत्या बरोबर बोलल्या, हे संकट आणखी गडद होत चाललंय। नेत्रा, पण मला खात्री आहे त्या विरोचकाचा अंत आपणच करणार। देवी आईने जी नियती लिहिली आहे तेच घडेल। मी हा विचार करते की मला दिसलेला संकेत आणि ती विचित्र वीणा त्यांचा काही संबंध असेल का? विरोचक बेशुद्ध असतानाच त्याचा अंत केला तर? बाबा म्हणाले त्याप्रमाणे विरोचक आता शक्तिहीन झालाय। पण हे सगळं एवढं सोपं आहे का? 5वी पेटी सुद्धा अजून मिळाली नाहीये।
देवी आईच्या देवळाच्या पायऱ्या? असा संकेत का दिसला? काय झालं नेत्रा? साहेब, मला पुन्हा संकेत आला होता. काय दिसलं संकेतात? पायऱ्या, देवी आईच्या देवळाच्या पायऱ्या. देवी आईच्या देवळाशी संबंधित असलेला हा दुसरा संकेत नेत्राला आलाय. पहिल्या संकेतात फक्त देऊळ दिसलं होतं, ह्या संकेतात फक्त पायऱ्या. कुठली घटना नाही, कुठली व्यक्ती नाही. मला असं वाटतं आपण आता लवकरात लवकर देवळात जायला हवं. नेत्रा, पण तुला आबांचा काही फोन आला होता का? साहेब, फोनची वाट बघण्यात काहीच अर्थ नाहीये. दोन्हीही संकेत देवळाशी संबंधित आहेत. आपण वेळ वाया घालवायला नको आता. आता तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे? अद्वैत, असं कुठलाच अंदाज बांधता येत नाहीये ह्या बाबतीत. पण मला असं वाटतं की नेत्राला येणारे हे संकेत पंचपेटिकेतल्या 5व्या पेटीशी संबंधित आहेत. आता तुम्ही ते श्लोक पाठ केले होते ते सांगता का पुन्हा एकदा? घर असे आहे कुठे जे घर खरे नसले जरी, राहणारा राहतो तेथे असे म्हणते तरी. शोध ऊर्जा देवलोकाची कुठे रे साचते, काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. ज्ञात हे झाले तरीही शक्य ना तिच स्पर्शणे, पावन प्रवाह तीनही अनिवार्य हेची सांगणे. यातल्या पहिल्या 2 ओळींचा अर्थ माझ्या लक्षात येत नाहीये, पण तिसरी ओळ जी आहे म्हणजे देवलोकाची ऊर्जा, त्याचा अर्थ नेत्रा म्हणते त्याप्रमाणे देऊळ आहे. आणि त्याच्या पुढे काय म्हणाला होता तुम्ही? काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. गुढीचे उलटे रूप. एक मिनिट, मी जरा आलोच. कुठे जाताय तुम्ही? मी आलोच. ते प्लीज तुम्ही साहेबांना समजावा ना. देवळात गेल्याशिवाय या सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही मिळणार. काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. से उलटे रूप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.